नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक तसेच वनसेवक या पदाकरिता जी पदभरती रखडलेली आहे खूप दिवसांपासून. तर त्याच्यासाठी फीडबॅक घेण्यासाठी त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्यासाठी मी काय केलं होतं, की आजच वन विभागाच्या मुख्यालयामध्ये गेलो होतो. मी नागपूरचा असल्यामुळे मी वन विभागाच्या मुख्यालयात जाऊ शकतो आणि तिथून थोडीशी माहिती काढू शकतो. तर त्यासाठी मी काय केलं, की आज मुख्यालयामध्ये गेलो होतो आणि याची मी माहिती काढलेली आहे. तर वरतून मी तुम्हाला काय करेल, की आजची जी झालेलं आहे ते सांगेल. तत्पूर्वी की तुम्हाला सांगेल, की वन विभागामध्ये जी पदभरती आहे वनसेवकसाठी, ती जे टोटल पद आहे ते 12,991 पदांकरिता ही पदभरती रखडलेली आहे. ओके. एवढ्या पदांकरिता ही जाहिरात अपेक्षित आहे. आणि दुसरी जी आहे ती वनसेवकसाठी जर बघितलं तुम्ही, तर याच्यासाठी जर पाहिलं तुम्ही तर सप्टेंबर अखेर 1358 एवढी काय की सध्या रिक्त पदं असणार आहेत सध्याची. सगळ्या विभागामधली जर बघितली, तर जवळपास 1358 पदं जे सप्टेंबर 2024 अखेरीस हे पदं असणार आहेत. ओके. आणि हे दोन्ही मिळून आपण काय करतो, की जाहिरातीसाठी प्रयत्न करत आहोत. आता तुम्ही जर पाहिलं, तर सध्याच्या कंडिशनला जर गेलो तिथे, तर त्यांनी हे सांगितलेलं आहे, की वन विभागामध्ये सध्या तरी वेटिंग लिस्टमध्ये लक्षात घ्या, आता वेटिंग लिस्टचा त्यांनी एक मुद्दा सांगितला होता. आता वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी आता तुम्हाला मी इथल्या वेबसाईटवर जाऊन सांगेल, की हे जे वेटिंग आहे, आता काय करेल की फायनल सिलेक्शन लिस्ट आहे. ओके, फायनल सिलेक्शन लिस्ट. त्याच्यामध्ये जर सपोज मी काय केलं, की चंद्रपूरची यादी पाहिली. तर इथं ज्या विद्यार्थ्यांनी काही सोडलेलं आहे, फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थ्यांनी नंतर सोडलेलं आहे. आता इथं ही यादी लागली होती कधी 17/9 म्हणजे वेटिंग लिस्ट एका वर्षाच्या आत क्लिअर होते. ओके, 17/9 आजची तारीख आहे. तर याच्यानंतर वेटिंग लिस्ट अजिबात क्लिअर होणार नाही. म्हणजे जे जागा राहिलेल्या आहेत त्या शिल्लक काय होतील, की या ज्या जाहिराती आहे आपली जाहिरात, ओके. तर याच्यामध्ये काय होतील, की त्या जागा ॲड होणार आहेत. लक्षात घ्या, की ॲड होणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी सोडलेल्या आहेत तर. त्याच्यानंतरनं जर बघितलं, तर हे झालं चंद्रपूरचं झालं. तसेच जर तुम्ही पाहिलं, की नाशिकचं जर पाहिलं हे, तर नाशिकची यादी लागली होती 8/2 तर ऑलरेडी याची काय केली, की लॅप्स झालेली आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता, की ही यादी जी असते ती एका वर्षासाठी असते. म्हणजे काय करते, की या विद्यार्थ्यांनी सोडलं आता याच्यात नंतरच्या विद्यार्थ्यांनी सोडलेलं आहे खूप विद्यार्थ्यांनी आणि जर जॉइनिंग केलं नसेल, तर त्यांना काय केलं जातं, की परत घेतलं जात नाहीये. लक्षात घ्या, ती जी व्हॅकन्सी आहे ती तशीच राहते आणि पुढच्या जाहिरातीमध्ये ती दिली जाते. तर त्याची माहिती घेण्याचं काम जे आहे ते काय करेल, की सुरू आहे असं सांगितलेलं आहे ते. आता याच्यामध्ये किती पद खरं आहे, काय आहे ते त्यांनाच माहिती. पण त्यांनी जशी माहिती दिली आता तुम्ही बघू शकता इथं काय केलं, की ही बघा याची आहे यादी, ही पुण्याची आहे. पुण्याची तुम्ही दाखवतो मी. पुण्याची यादी. ओके. पुण्याची 20 फेब्रुवारीला ही लॅब्स होण्याच्या जवळ सगळ्यात मोठी जी जाहिरात राहते ती ही राहते ठाण्यासाठीची आणि याच्यासाठी नागपूरसाठीची. ओके. तर ही यादी लागली होती मार्चमध्ये. ओके. याच्यामध्ये कोणी विद्यार्थ्यांनी जर जॉइन केलं नसेल सपोज फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये, तर हे विद्यार्थ्यांची यादी काय केली, की तुम्हाला याच्यासाठी आता ही अंतिम निवड यादी आहे. यात खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सोडलेलं आहे नंतरनं ज्यांचं पोलिसमध्ये झालेलं आहे. आता काही विद्यार्थी मुंबई पोलिसमध्ये वगैरे गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे काय झालं, की यातनं विद्यार्थ्यांनी सोडलेलं आहे. तसेच काही विद्यार्थी याच्यात होत आहेत काय म्हणतात ते एक्साईजमध्ये झालेले आहेत. तर खूप विद्यार्थ्यांनी सोडलेलं आहे. तर त्यामुळं त्याचा आकडा जो आहे तो काय करेल, की घेण्याचं काम जे आहे विभागानुसार ते मुख्यालय करेल आणि त्याच्यानंतरनं जाहिरातीसाठी काय करतील, की हे करणार आहेत ते. ओके. तर ही माहिती होती. एवढीच माहिती दिली त्यांनी, की वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांची माहिती घेणं सुरू आहे. एवढं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते झाल्यानंतरच जाहिरातीचं ते पुढचं पाहतील असं म्हणले. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेअर करा. धन्यवाद.